गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी येथील जिंदाल कंपनी समोर आज पावसाच्या पाण्यानं थैमान घातले। महामार्गावर चक्क गुडघाभर पाणी साचल्यानं दोन्ही बाजूला तब्बल 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जिंदाल कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आणि निष्काळजीपणामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जिंदाल कंपनीच्या आवारातून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांच्या तोंडावर कंपनी प्रशासनानं लोखंडी जाळ्या बसवल्या। पावसाच्या पाण्यासोबत आलेला कचरा या जाळ्यांमध्ये अडकल्यानं पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे थांबला। परिणामी हे सर्व पाणी महामार्गावर आले आणि संपूर्ण रस्ता जलमय झाला। या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी जिंदाल कंपनी जबाबदार असल्याचा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। नमस्कार, आज आपण बघतोय की या सुकेळी गावाच्या इथे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी साठलेलं आहे। आपण काही ग्रामस्थांशी इथे विचारलं तर त्यांनी सांगितलं की कंपनीने जाळ्या लावल्यामुळे हे पाणी साठलेलं आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की 2 किलोमीटर जवळजवळ लाईन लागलेले आहेत आणि अशी परिस्थिती आहे की लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती नसल्या कारणाने लोक इथे मोठ्या प्रमाणात अडकून राहिलेले आहेत। आपण काही ग्रामस्थांना विचारण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीची परिस्थिती आहे। जरा 2 मिनिटं या, इथे काही ग्रामस्थ आहेत, ते ग्रामस्थांना आपण विचारूया। काय सांगाल, कशामुळे पाणी थांबलेलं आहे? इथे जाळी लावली ना इथे। आपण इथले स्थानिक आहात का? जाळी कसली झाली, कंपनीने लावलेली आहे का? बोगद्यामध्ये पाणी जातं ना इथे। अच्छा, बोगदा तिकडे बघा, कुठल्या बोगद्यामध्ये? जिंदलमध्ये जाळी लावली ना। बघा, ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जिंदल कंपनीने जी जाळी लावलेली आहे बोगद्यामध्ये त्यामुळे पाणी साठलेलं आहे आणि आपण पाहतो की बरेच वर्ष या ठिकाणी कधीही पाणी साठलं नव्हतं, परंतु आता हे पाणी साठलेलं आहे। ही अवस्था शासनाने आणि सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपण काही लोकांचे अजून प्रयत्न करूया, त्यांचं मत आपण विचारूया। अजून काही नागरिक आहेत, ते नागरिक आपल्याला प्रतिक्रिया देतात, बघूया आपण काय म्हणतात ते। काय म्हणणं आपलं? नाव सांगा। माझं नाव संजय बाबूराव भोईर, रहिवासी सुकेळीचा आहे। किती वर्ष झाले, माझा जन्मतारीख 6/1975, इतकं कधीच काही झालं नाही। त्यामुळे जिंदल कंपनी पासून 2024 ला झाला होता, त्यांच्या इकडे जाळे आहेत, त्याच्यामुळे ट्रॉफिक झालेली आहे। या ट्रॉफिकला किती प्रॉब्लेम होतो या कंपनीला तुम्ही विचारा। धन्यवाद। बरेच वर्ष झाले तुम्ही या सुकेळी गावाचे रहिवासी आहात आणि आज पहिल्यांदा ही परिस्थिती पाहायला मिळते। कशामुळे हे झालं असं वाटतं तुम्हाला? जिंदाल कंपनीच्या खाली जो नाळा अंडरग्राऊंड काढलेलं पाणी जो आहे जंगलातला येणार नाळाचा, त्याला जाळी आहे आणि त्या जाळीच्या हलगर्जीपणामुळे वाढलं। काय उपाय करायला पाहिजे आता? पाणी कमी झाल्याच्या दुसरा उपाय काहीच करता येणार नाही। पाऊस जेव्हा कमी होईल तेव्हा त्या जाळीचा प्रयत्न करता येईल, कारण जाळीच्या वरती पाणी जवळ 10 फूट आहे। महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। मुंबई आणि गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वाहनांची गती थांबल्यानं सुमारे 4 किलोमीटर पर्यंत वाहनांची कोंडी झाली होती। तासनतास गाड्या एकाच ठिकाणी उभ्या असल्यानं लहान मुले, महिला आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले। पाण्याचा निचरा जोपर्यंत पूर्णपणे होत नाही तोपर्यंत प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागण्याची चिन्ह दिसत आहेत। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी जिंदाल कंपनीच्या अंतर्गत रस्त्यावरून काही लहान वाहनं वळवून ती पुढे मार्गस्थ केली। पोलिसांच्या या तत्परतेमुळे काही प्रमाणात वाहतूक मोकळी झाली असून प्रवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले। या संपूर्ण प्रकरणावरून केवळ जिंदाल कंपनीच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देखील तेवढेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व स्थानिकांनी व्यक्त केलीये। महामार्गालगतच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होतो की नाही याची पाहणी मान्सून पूर्व काळात का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। सध्या प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि नाल्यांचे अडथळे दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही नागरिक आहेत, आपण नागरिकांना विचारूया काय कशामुळे हे जे पाणी आहे थांबलेलं आहे। कारण की बरेच वर्ष झाले आपण पाहिलं आहे की या ठिकाणी कधी पाणी साचत नाही, परंतु आज आपण सुकेळी गावाच्या समोर आहोत आणि ते जिंदल कंपनी आहे। तर काही नागरिकांचं आपण म्हणणं जाणून घेऊया
काय म्हणणं दादा तुमचं नाव सांगा. आम्ही सनी नथराम सुटे, मी इथला सुकेलीचा रहिवासी आहे, स्थानिक आहे. इतक्या वर्ष मी जन्मापासून इथे एवढं पाणी कधी साचलं नाही. तर ह्या कंपनीनी, एवढी मोठी कंपनी इथे आतमध्ये 3 झाडं लावल्यामुळे तो पाणी चोक झालेलं आहे. पुन्हा तिथे कचऱ्याचा साठा पूर्ण साचल्यामुळे हा पाणी दिवसभरात कमी होणार नाही. हा पाणी कंटिन्यू चालू राहणार, असंच होणार आहे बार. कारण 3 झालं आपल्याला लावल्यामुळे, या कंपनी 3 झालं आपल्याला लावल्यामुळे हा पाणी असं चोक झाल्यामुळे तो पाणी या रस्त्याच्या पलीकडे पाणी बाहेर आलेला आहे तो. आणि हा मुंबई असल्यामुळे ही ट्रॅफिक तुम्हाला दिसत आहे. ग्रामस्थांचे हे जे म्हणणं आहे हे आपण बघितलेलं आहे की जिंदल कंपनीने हा इथे मोठ्या प्रमाणात गाली बसवल्यामुळे हा इथे पाणी चौकट झालेलं आहे आणि ही उग्र प्रतिक्रिया अजून काय त्याने वारंवार आम्ही सांगितलं आम्ही झाडं लावू नका, तरी ते आम्हाला आम्हाला ग्रामस्थ धाब्यावर बसून जे कार्य आपलं बेकायदेशीर कामं करता येते आणि आम्हाला ग्रामस्थांना अंधारात घेऊन अशी घाणेरडी कामं करतात ती. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे. जन